मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा। बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काही दिवसापासून ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू आहे, पण त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची म्हणजे गुड न्यूज समोर आलेली आहे। ज्या बहिणींचं ई-केवायसी झालं असेल आणि ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये ई-केवायसी प्रोसेस आता सुरू झालेली आहे। जवळपास भरपूर बहिणींनी ई-केवायसी केलेला आहे आणि त्यासोबतच त्यांना मेसेज आलेला आहे। मेसेज कसला आहे? लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय आनंदाची बातमी आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। तो तुम्हाला मी सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। जर तुमची ई-केवायसी झाली असेल तर तुम्हाला देखील मेसेज आला असेल, आणि ई-केवायसी जर झाली नसेल आणि जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता ई-केवायसी कसं होतं याचे मी पूर्ण डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तुम्ही इथं आय बटनला किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी जी गुड न्यूज आलेली आहे ती नेमकं कोणती गुड न्यूज आलेली आहे। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपण पाहूया। लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। आता त्या 12 जिल्ह्यांची नाव सुद्धा तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणींना आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे। ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची तुम्ही प्रतीक्षा करत होते। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, पण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती। पण त्यासोबतच उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथदादा शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशीर झाला, पण तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून तुमच्या खात्यात आम्ही जमा करायची सुरुवात केलेली आहे। यासोबतच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा बटन दाबून लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले आहे। आज या तारखेला बघा पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे। पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची रक्कम जमा झालेली आहे। सुरुवात याची झालेली आहे। तुमच्या खात्यात आज दुपारपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये असं बँक खात्यात जमा होत आहे। पण यावर एक प्रश्न मनात येतो की ज्या बहिणींचं ई-केवायसी झालं नसेल त्यांनी काय करायचं? बघा याची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचं ई-केवायसी कंप्लीट झालेलं आहे याची यादी आलेली आहे आणि सोबतच 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। पण सर्वच बँक खात्यात पैसे जमा होत नाही। निवडक बँकांची नावं आलेली आहे। तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात, तुम्हाला बँकांची नावं सांगतो। तुमचं बँक खातं जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या बँक खात्यात दिलं असेल तर तुम्हाला आज पैसे जमा झाले असतील, तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर। बघा कोणकोणत्या बँकांची नावं आलेली आहे। बँक, कोटक बँक ऑफ महिंद्रा, ICICI बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँक। बघा या 8 बँकांची नावं आलेली आहे। कोणकोणतं आहे? पोस्ट बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, त्यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला पैसे आलेले आहे। आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो। आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आज या 12 जिल्ह्यांमध्ये येत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परवा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत त्याची नावं पाहूया। सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले आहेत, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले। त्यानंतर येतो सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, ठाणे, बीड, जालना आणि धुळे। या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुमची केवायसी झाली असेल तरच तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही। भरपूर बहिणींना अजून मेसेज आलेले नाही। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही केवायसी केली असेल, जर
तुमच्या आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही। आणि जर आतापर्यंत तुम्हाला मेसेज येत असेल आणि आता जर मेसेज आला नसेल तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चेक करू शकता। एका मिनिटात तुम्ही चेक करू शकता मोबाईलवर। तुमच्याकडे फोन पे गुगल पे असेल तर तुम्ही चेक करून घ्या आणि आले असतील तर कमेंटला नक्की सांगा। आता आपण पाहूया की उद्या कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो। या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। सर्वात पहिले उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे याची नाव आपण पाहूया। सर्वात पहिला जिल्हा आहे सांगली। बघा, तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले आहे। त्यानंतर येतो गोंदिया। गोंदिया जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले आहे। त्यानंतर नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेले आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये आलेले आहे। नांदेड, लातूर, बुलढाणा, अमरावती, सोलापूर, जळगाव, हिंगोली आणि परभणी या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहेत। आता महत्वाचा प्रश्न येतो की लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यांमध्ये जे पैसे आलेले आहे तर या जिल्ह्यांना सुद्धा केवायसी होईल तरच तुम्हाला पैसे येईल, अन्यथा पैसे येणार नाही। आता आपण पाहूया की परवा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची सुद्धा यादी आलेली आहे। ती यादी मी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, नाशिक, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे आलेले आहेत। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पुढील 2 दिवसानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आता यानंतर तुम्हाला महत्वाची बातमी देतो की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींची अजून केवायसी झाली नसेल त्या बहिणींनी काय करायचं। बघा, सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलवर ही केवायसी करू शकता। अगदी 1 मिनिटाचं काम आहे। सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलवर क्रोम ब्राउझरवर जाऊन तुम्ही गुगलवर तुम्ही लाडकी बहीण योजना ही वेबसाईट सर्च करा। पहिलं जे ऑप्शन आलं असेल त्यावर तुम्हाला केवायसीचा एक ऑप्शन दिसत असेल, त्यावर क्लिक करून तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून आधार कार्डवर एक ओटीपी येतो। ओटीपी फिल केल्यानंतर 3 ऑप्शन तिथं देण्यात आलेले आहेत। तुमचं कॅटेगरी, तुमची कास्ट, त्यानंतर एक ऑप्शन आहे त्याला हो म्हणायचं, दुसरं ऑप्शन आहे त्याला हो म्हणून तुम्हाला सबमिट करायचं आहे। जे असेल ते तुम्ही तिथं वाचू शकता। मराठीमध्ये माहिती आहे। आपल्या महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना आहे तर तुम्हाला सर्व मराठीमध्ये माहिती आलेली आहे। तर जर तुम्हाला तुमची केवायसी बाकी असेल ते करू शकता, नाहीतर तुम्ही सायबर कॅफवर जाऊन तुमच्या सीएससी सेंटरला जाऊन कुठल्याही प्रकारच्या कोणाकडनं तुम्ही केवायसी करून घेऊ शकता। घाबरायची काही गरज नाही। याला 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे। पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर तुम्हाला लवकरात लवकर घ्यायचा असेल तर केवायसी सुद्धा करून घेणं गरजेचं आहे। आता उरलेला प्रश्न की 37 कोटी रुपयाचा जो पुरवठा आता करण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा, या 12 जिल्ह्यांमध्ये आज झालेला आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। पण त्यासोबतच ही केवायसी का सुरू केलेली आहे? ही केवायसी दरवर्षी होणार आहे। ही केवायसी फक्त 1 वर्षासाठी नाही तर दरवर्षी ही केवायसी होणार आहे। याला कुठल्याही प्रकारचं, याचं मागचं कारण म्हणजे या योजनेसाठी खोटी नाटी कागदपत्र जमा करून पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहे, अशा भरपूर घटना समोर येत आहे। तर यांना ओळखण्यासाठी ही केवायसी सुरू केलेली आहे, जेणेकरून याचा लाभ गोरगरीब महिलांनाच भेटावा। याचा लाभ अशा व्यक्तींना नकोय ज्यांनी खोटी नाटी कागदपत्र जमा करून लाभ घेतलेला आहे। दुसरा, अशा महिलांना नकोय ज्या सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असतील, ज्या कुठल्याही प्रकारच्या शाखेतून पैसे घेत असतील, तर अशा व्यक्तींना नाही, ते ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना ज्याचा लाभ भेटावा म्हणून ही योजनेची केवायसी सुरू केलेली आहे। दरवर्षी होणार आहे। आणि यासोबतच या योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल त्यांचा सुद्धा लाभ बंद होईल, अन्यथा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल। त्या व्यतिरिक्त दुसरी योजनेचा कुठला तरी लाभ बंद होणार आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमची ही केवायसी झाली आहे की नाही आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।